9 जनवरी 2024 और इस वक्त हम मौजूद है परभनी शहर के शिवाजी नगर जो कि बसमत रोड पर आता है और मराठवाड़ा हाई स्कूल के बाजू में। यहाँ पर आने का खास मकसद है कि श्री गजानन एक्वापंक्चर थेरेपी जो कि अर्धांग वायु जिसे कहते हैं मराठी में और लकवा फॉलेज जिसे कहते हैं पैरालिसिस अटैक के जो पेशेंट है उनके लिए बड़ी खुशखबरी है कि परभनी में एक्वापंक्चर थेरेपी जो कि बड़ी ही मशहूर मारूफ थेरेपी है और इस थेरेपी से पुराने से पुराना जो फॉलिज का पेशेंट होता है, जो अर्धांग वायु का पेशेंट होता है, पैरालाइज अटैक का पेशेंट होता है, वो 10 साल पुराना भी पैरालाइज पेशेंट ठीक हो सकता है, ऐसा दावा डॉक्टर PM जादव जो कि MD है एक्वापंक्चर थेरेपी में उनका है। और उनका ये क्लिनिक मराठवाड़ा हाई स्कूल के बाजू में शिवाजी नगर बसमत रोड पर स्थित है। हमारे साथ कुछ पेशेंट हैं यहाँ पर जो ट्रीटमेंट ले रहे हैं, उनसे बात करते हैं कि उन्हें डॉक्टर जादव की थेरेपी से कितना फायदा हुआ है। उनसे बात करते हैं। सर काय नाव आहे आपलं? माझं नाव सुनील भोसले. तर सध्या आपण डॉक्टर जाधव यांच्याकडे आलेला आहे। कशी थेरपी आहे त्यांची आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 10 वर्ष जुनं पण इथं अर्धवांग वायूचा पेशंट बरा होऊ शकते, ते कॉलेजचा पेशंट आहे आणि डॉक्टर PM जाधव सरांचं म्हणणं अगदी खरोखर बरोबर आहे. कारण मी पॅरालिसिसचा हे होतो पॅरालिसिसचा. तर मी खूप ठिकाणी जाऊन पाहिलं. पण मला काय म्हणावं तसा काही परिणाम पडला नाही. पण अचानक एक जणानं मला सांगितलं आपल्या मराठवाडा शाळा जवळ साबू डॉक्टरच्या समोरासमोर एक PM डॉक्टर जाधव सर आलेले आहेत. तुम्ही त्यांना एकदा जाऊन भेटा. त्यांची थेरपी एकदा जाऊन बघा. कोणते औषध गोळी इंजेक्शन तसं काही सर फक्त ते कोर्स सांगतात. मी सरांना भेटलो आणि सरांनी सांगितलं की तुम्हाला 2 महिने लागतात म्हणले आणि महिन्यातून 10 दिवस तुम्हाला यावं लागेल. आता मला 10 दिवस पूर्ण झालेत, पण मला 99% फरक जाणवला आहे आणि खूप मला फरक वाटला. पहिल्या दुसऱ्या डॉक्टरांच्या इथं पैसा जास्त गेला, पण सरांच्या पेक्षा इथं मला चांगलं वाटलं. कोणता साईड इफेक्ट नाही? काहीच नाही. चांगलं इथं खरोखर प्रत्येक पेशंटला असा सल्ला देईन की बाबा दुसरीकडे जाण्यापेक्षा श्री गजानन ॲक्युपंक्चरकडे तुम्ही अवश्य भेट द्या. आणि मला तर रिझल्ट आलाच, पण प्रत्येक पेशंटने कमी खर्चामध्ये आणि कोणताही साईड इफेक्ट नसताना खरोखर चांगलं आहे. मी तर प्रत्येक पेशंटना सांगेन. हमारे साथ पेशेंट है जिनको पैरालाइज अटैक हुआ था, सोपान नामदेव शिंदे जो कि बसमत रोड पर ही रहते हैं और वो काफ़ी ज़्यादा अपना इस पैरालाइज अटैक को लेके परेशान थे। लेकिन अब जब से वो 2 महीने का ट्रीटमेंट डॉक्टर PM जाधव MD एक्वापंक्चर थेरेपी इनके पास ले रहे हैं, उनसे बात करते हैं कि उन्हें कितना ज़्यादा फरक महसूस हो रहा है। शिंदे साहेब काय सांगणार, किती तुम्हाला त्रास होता आणि आता तुमचं जे पॅरालाइजचं जे अटॅक आला होता ते आता कसं आहे? PM जाधव सरांची थेरपीने कसा तुमचा ट्रीटमेंट झाला, काय? 1 महिना झाला मला. पहिले 10 दिवस ट्रीटमेंट घेतली तर बराचसा फरक झाला. 70-80% झाला जवळजवळ. आता दुसरा राहिला 10 दिवसाचा कोर्स. किती तुम्हाला इंजेक्शन गोळी हे औषध? नाही दुसरं काहीच नाही. हे ॲक्युपंक्चरच नाही. काही नाही. फक्त थेरपी देतात आणि हे अर्धांग वायू बरा होतो. हो, बरा होतो. पॅरालाइज अटॅकचा पेशंट बरा होतो. बरा होतो आणि ते कमीत कमी खर्चामध्ये थेरपीमध्ये होतं. कमी होतं. डॉक्टर जाधवकडे असे तुमच्यासारखे पेशंट आहे ज्यांना पॅरालाइज झाला आहे, तर त्यांना काय आवाहन करणार? इथं जाधव सरांकडे येऊन हे ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घ्यावी. शिवाजीनगरमध्ये त्यांच्या हो, मराठवाडा हायस्कूल जवळ आहे त्यांचं क्लिनिक. साबू डॉक्टरच्या समोर. तर ते घाबरण्याचं काही कारण नाही. घाबरासारखं काहीच नाही. अर्धांग वायू झाला असेल तर त्यांनी एकदा सरांना भेटावं. जुना जरी असला पॅरालाइज तर ते बरा होऊ शकतो. होतो म्हणतात, पण मला काय नवीनच होतं माझं. तुम्हाला आला असेल ना फरक? किती पर्सेंट फरक? 70-80% फरक झाला. चांगलं चालतो, मी गाडी चालवतोय. कोणाचाही आधार नाही, स्वतः सगळे कामं तुम्ही सगळं करतो. ज्यांना कोणालाही असा त्रास असेल त्यांनी जरूर यावा इथं आणि ट्रीटमेंट घ्यावा.
हमारे साथ में विकास गायकवाड़ है, ऑटो चालक है और वो इन दिनों काफ़ी कमर दर्द और मनकों के दर्द से परेशान थे। उन्होंने यहाँ पर आकर ट्रीटमेंट लिया है, उनसे बात करते हैं। विशाल भाऊ, कशी थेरपी आहे डॉक्टर PM जाधवची आणि तुम्हाला काय त्रास होतो? चांगला अनुभव आलाय. मानाच्या याचा त्रास होता, कमरेचा त्रास होता. ऑटो चालवत होता मी. त्यामुळे समानाचा त्रास आहे. हा, मानाचा कमरेचा त्रास होता. त्याचं चांगले थेरपी घेतल्यामुळं गुण आला आणि फरक पडला. औषध गोळी इंजेक्शन काहीच नाही, औषध गोळ्या ही काहीच नाही. आणि फक्त थेरपीमुळे तुमचं हे थेरपीमध्ये गुण आला. गुण आला. हो. आता असं तुमच्यासारखे बरेचसे ऑटो चालक आहेत, हो. ड्रायव्हर आहेत, त्यांना काय आवाहन करणार? ते एक तर चांगला दवाखाना आहे शिवाजीनगरमध्ये डॉक्टर साहेबांचा. अनुभव आल्यामुळं सरांकडेच घेऊन कोणाला येतो. असं काही त्रास असेल तर एकदा आम्ही सरांकडे घेऊन येतो. PM जाधव यांच्याकडे येऊन दाखवा. हो, चांगला उपचार. चांगला उपचार आहे. काही गुण त्रास येतात. होत नाही थेरपीने. त्रास काहीच होत नाही. हम इस वक्त मौजूद है डॉक्टर जादव सर, जो कि एक्यूपंक्चर थेरेपिस्ट है और उनका जो दावा है कि 10 साल पुराना भी जो पैरालिसिस पेशेंट है उसे वो ठीक कर सकते हैं अपनी थेरेपी से। हमारे साथ अनिल सर है, जो कि धार रोड परभनी के धार रोड यहाँ पर रहते हैं और उनको 20 महीने पहले फॉलेज का अटैक आया था राइट साइड में और उनको काफ़ी परेशानियां हो रही थी, लेकिन जब से उन्होंने जाधव सर की थेरेपी ली है उनको कैसे फ़ायदा हुआ है उनसे बात करते हैं। अनिल सर, किती तुम्हाला त्रास होता अगोदर आणि जाधव सरची थेरपी घेतल्यानंतर किती फायदा यामध्ये झाला तुमचा? काय उजवा हात आणि डावा पाय हे पूर्ण साईड माझी जाडपणा म्हणजे जाड होतं आणि इथं आलं 10वा दिवस आहे माझा. इतकं चांगलं वाटलं म्हणजे हलकं हलकं वाटायला आता. हात वरी वगैरे चाललाय. तर डॉक्टरांनी तुम्हाला किती इंजेक्शन गोळ्या आहे? नाही, गोळ्या आणि इंजेक्शनचं इथं नाहीच काही, फक्त थेरपी. फक्त थेरपी आहे आणि त्याचे दुष्परिणाम बी नाही, काही नाही. तर असेच आपल्यासारखे आणखी बरेचसे पेशंट आहेत ज्यांना माहिती नाही, तर त्यांना काय आव्हान करणार? एकदा जाधव सर यांच्याकडे या. इकडं हां, एकदा भेट द्यावे आणि सरला ते बरोबर सांगतात. इथं भेट दिल्याशिवाय काही म्हणजे दुःख कळणार नाही. हां. त्याच्यामुळे एकदा भेट द्यावी. किती बी वर्षाचा पुराणा पॅरालिसिस असू दे, ओके होऊन जाते. तर असं तुम्हाला चांगलं वाटतं? हो, मला बेस्ट वाटेल आता. 10 दिवस. हो, 10वा दिवस. तो त्याच्यामुळे इसी पर बात करने के लिए हमारे साथ अनिल सर, जिनको पैरालिसिस अटैक आया था और उन्होंने डॉक्टर PM जाधव इनसे थेरेपी ली और उन्हें काफ़ी ज़्यादा फ़ायदा भी हुआ है। तो उनकी वाइफ हमारे साथ में, उनसे जानने की कोशिश करते हैं कि कितना फ़ायदा PM जाधव की थेरपी से हुआ है। मॅडम, किती तुम्हाला या थेरपीपासून फायदा झालेला आहे आणि आता तब्येत कशी आहे? किती दिवसापासून तुम्ही येत आहे इथं? आणखीन बरेचसे हॉस्पिटलमध्ये गेला असाल तुम्ही सरांना घेऊन, पण आता डॉक्टर जाधव सरांची थेरपी कशी आहे आणि तुम्हाला काय वाटते? पूर्णपणे हे बरे होईल अनिल सर काय? नमस्कार, माझं नाव संगीता अनिल समिंद्रे. माझ्या मिस्टरांना 2 वर्षापूर्वी मे महिन्यामध्ये 2 वर्ष होतील आता पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि उजव्या साईडला पूर्ण हात पाय गेला होता पूर्ण. आणि आपल्या इथं सरांचं हे क्लिनिक ॲक्युपंक्चर म्हणजे नवीनच आहे परभणीमध्ये. 3-4 महिने म्हणजे याच्या आधी कुठं आम्ही ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी बघितलं. इथं सरांना ॲडमिट केलं होतं 9 दिवस. फिजिओथेरपी पण केली आम्ही. नांदेडला ट्रीटमेंट चालू आहे त्यांची सरांकडे आणि थेरपी पण आम्ही केली 6 महिने पूर्ण. ॲक्युपंक्चरचं म्हणजे माहीत नव्हतं काही एवढं. मग एके दिवशी आम्ही असंच इथून बाहेर जाऊ लागलो, तुम्ही वाचलं होतं. मग त्याच्यानंतर मी यांना इथं घेऊन आले आणि मग ठरवलं की एके दिवशी सरांना जाऊन भेटायचं. मग सरांनी आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं कशी ट्रीटमेंट असते, काय असती. मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे नंतर त्याच्यानंतर आलो एके दिवशी आणि मग त्यांना ते त्यांच्या हाताचा पूर्ण जी बाजूनं झालं का त्या साईडनं पूर्ण जडपणा होता. ते कधीही जड पडायचं. तर मग ते जडपणा आला की ते मग एकदम असं बेचैनी व्हायची, त्यांना पाय उचलून नाही वाटायचं वगैरे, असं थोडंसं ते घाबरायचे जास्त. मग ती थेरपी सुरू केली आम्ही हे जडपणामुळेच म्हणजे. आणि इथं आलं तसं आज आम्हाला पूर्ण 10 दिवस झाले तर त्यांचा जडपणाही कमी झाला आणि चलण्यामध्ये मला थोडी इम्प्रूव्हमेंट वाटायली आणि सरांनी एकदम छान आम्हाला म्हणजे ट्रीटमेंट दिली. आणि इथं बिना गोळ्या औषधीची ट्रीटमेंट आहे म्हणजे याची साईड इफेक्ट तर काहीच नाही. आणि हे ॲक्युपंक्चर थेरपी म्हणजे हे मुळावर काम करते. कारण गोळ्या औषधाने कसं थोडं पेन किलर घेतल्या तर साईड इफेक्ट तर आहेच आहे आणि पेन किलर घेतलं की जेवढ्या पुरतं तेवढं दुखणं कमी होतं, पण हे मुळापासून आहे
आणि सरांनी पण आम्हाला सांगितलं, मी ही बरीच माहिती गुगलवर याच्यावर काढली आणि आम्ही ठरवलं की ते यायचं आणि इथं आलं तसं आम्हाला म्हणजे भरपूर 10 दिवसामध्ये फरक पडला आणि छान वाटलं. म्हणजे आम्ही जो निर्णय घेतला त्याच्याबद्दल छान वाटलं आणि मी दुसऱ्या पेशंटलाही सांगेल सरांकडे येऊन एकदा भेट द्यावी आणि आपलं जे दुखणं आहे ते सर म्हणजे जुना पॅरालिसिस पण सर सांगतात की होईल म्हणून. आमच्याही यांना 2 वर्ष झालेत पण आहे फरक आणि छान आहे थेरपी छान आहे. सर ट्रीटमेंट छान सांगतात, समजून घेतात, समजून सांगतात. आपलं काम करून आपण येऊ शकतो. हां, परभणी कधी-मध्ये म्हणजे आपण येऊ शकतो असं. हां, जाणं मुश्किल असते, जाणं येणं खर्चिक तर असते पण टाईम हे सगळंच आणि बाहेरगावी जायचं म्हणलं पैसे पण दुप्पट-तिप्पट लागतात. इथं सरांचं सुरू झालं, खूप छान झालं आणि मी बरेच पेशंट बघते की सांगतात म्हणजे इथं अनुभव पण सांगतात की आम्हाला इतका फरक पडला, तितका फरक पडला आणि छान आहे. सगळ्यांनी येऊन इथं भेट द्यावी एकदा, असं मी सांगेन सगळ्यांना. हमारे साथ परभनी शहर ही नहीं बल्कि पूरे परभनी ज़िले के मशहूर मारूफ एक्यूपंक्चर थेरेपिस्ट डॉक्टर PM जादव जो कि MD है। उन्होंने एक्यूपंक्चर थेरेपिस्ट में MD किया है और परभनी ही नहीं बल्कि आस पड़ोस के ज़िलों से भी यहाँ से पैरालाइज अटैक के पेशेंट दूर दूर से यहाँ पर आ रहे हैं और उनको उतना ज़्यादा फ़ायदा भी यहाँ पर हो रहा है। जो लोग चल नहीं सकते थे वो चल रहे हैं, जिनके हाथ पैर नहीं उठते थे वो हो रहा है और लोग खुद अपने को जो फ़ायदा मिला है उसके बारे में खुद लोग अपनी ज़बान से लोग यहाँ पर कह रहे हैं और अपील कर रहे हैं कि डॉक्टर PM जादव से आकर मिले। चाहे पैरालिसिस अटैक को आकर 10 साल क्यों ना हो, आपको इलाज हो सकता है, वो भी बगैर दवा गोली के। बात करते हैं डॉक्टर PM जादव से। डॉक्टर साहब, जैसे कि थेरेपी में किसी किस्म का साइड इफ़ेक्ट नहीं है और यहाँ पर कितना भी पुराना पैरालिसिस अटैक हो वो ठीक हो सकता है। जैसे अभी अनिल सर हो गए, इससे पहले भी 2-3 लोगों से जो बात हुई, तो क्या कहना चाहेंगे जो पेशेंट है घरों में जिनके पास पैरालिसिस अटैक आया हुआ है, पेशेंट है, उन्होंने यहाँ पर आना चाहिए शिवाजी नगर में जो कि मराठवाड़ा हाई स्कूल के बाजू में आपका क्लिनिक है, श्री गजानन एक्वापंक्चर, क्या कहेंगे? अनिल सर के पहले और बहुत सारे पेशेंट मेरे पास आए तो उनको 70-80% यहाँ पे रिजल्ट उनको आया। इसके लिए हर सेक्शन में 10-10, 12-12 पेशेंट मेरे पास यहाँ पे आते रहते। डॉक्टर साहब, पैरालिसिस अटैक आता क्यों है और आने के बाद कितने दिनों तक उसको ट्रीटमेंट मिल सकता है? एज की लिमिट कुछ होती है? पैरालिसिस आने का एक ही कारण है, उसमें एक तो कुछ बहुत दिनों से नहीं तो बहुत सालों से उनको BP रहती। BP हाई होने की वजह से जो साइड में जो वेरिकोस वेन रहते, वेन वो ब्लॉकेज हो जाती है, नहीं तो एकदम ओपन हो जाते, बोले तो फूट जाती है नसा। जो साइड में नसा फूटते, हाथ का हो या पैर का हो या सर का हो, जहाँ पे फूट जाता वहाँ पे जो साइड है वो साइड भी एकदम लूज मोशन आ जाता और एकदम ब्रेन इंजरी के जैसा एकदम लूज हो जाता और वो पेशेंट को कुछ ऐसा डेट हो जाता, आधा शरीर उसका पेशेंट का डेट हो जाता, तो वो साइड से उसको कुछ मूवमेंट भी नहीं होता। मेरे यहाँ पे जो एक्यूपंक्चर की जो थेरेपी है, मेरे नॉलेज से मेरे को एक लगभग 15 साल से मैं एक्यूपंक्चर करता हूँ। हाँ, और मेरा जो है मेरे अनुभव से, एक्सपीरियंस से, मेरे पास हज़ारों पेशेंट मैंने रिकवरी कवर करके भेजा है। मेरी जो ट्रीटमेंट है, मैं लकवा पेशेंट के लिए कम से कम 3 सेक्शन बोलता। 3 सेक्शन बोले तो 10 दिन के 3 महीने का, हर महीने में 10 दिन करना पड़ता है। हर महीने में 10 दिन करने के बाद में सुबह मॉर्निंग में उनको 20 मिनट का टिम्युलेशन रहता, 20 मिनट की सेटिंग रहती है और शाम में भी 20 मिनट की सेटिंग रहती है। अच्छा, दिन में से सवेरे शाम 2 बार सेटिंग करते और 5वें दिन और 9वें दिन ये कफिंग थेरेपी रहती और लास्ट के 10वें दिन जो एक कैटगट बोल के रहता, वहाँ पे जहाँ पे पॉइंट है वो पॉइंट के जगह पे वहाँ पे धागा डाल के उनको भूल दे के धागा डालना पड़ता, वहाँ का ज़्यादा से ज़्यादा इंप्रूवमेंट आता। अच्छा, 3 थेरेपी रहते 10 दिन में। अच्छा, 3 महीने में 30 दिन उनको ट्रीटमेंट करना पड़ता है। पैरालिसिस के अलावा भी और आपके पास जो दूसरे ट्रीटमेंट है उसके बारे में? पैरालिसिस के अलावा जो है एक बैक पेन है, लंबर है, नी पेन है, घुटने का और जो अपना टाच है, एपिलेप्सी है, बोले तो चक्कर आके जो गिरता और मुंह में से फेस आता, उसका भी ट्रीटमेंट अच्छा खासा अपने पास है। और BP का भी है। बाकी आधा शीश बोले तो आधा सर जो दुखता उसका भी है और बाकी ऐसा इतर बहुत है इसमें और उनको भी अच्छा सा आना चाहिए पेशेंट जो है, पेशेंट जो एक्चुअल में जो त्रस्त है, जो पेशेंट को एक्चुअल में बहुत पेन है और हमेशा वो उनको दर्द रहता है और हमेशा परेशान रहते हैं, उन्होंने एक बार क्लिनिक पे एक्यूपंक्चर आके यहाँ पे मुलाकात करके शिवाजी नगर मराठवाड़ा हाई स्कूल के बाजू में बसमत रोड परभनी यहाँ पे एक बार आके, नंबर भी है, उस पर कॉल करके भी मेरा नंबर भी है, मेरा नंबर है 9997551226। ऐसे 2 नंबर है, 9765043727।
ऐसे 2 नंबर मैंने कॉल दिया करके भी आ सकते कॉल करके भी आ सकते। और सिर्फ जो है संडे के दिन एक दिन छुट्टी रहती है अपने को, उस दिन आप कॉल करके आ सकते हैं।